नाही कशाला शांतपणा करताय नाही इथं गावाचं काम आहे गावाचा विचार हा गावाला विचार करून घ्या यात्रा कमिटी निर्णय घेईल तसं प्रमाणे वागायचं नाही तर व्हायचं हे बघ काय नाही आता काय सांगायचे बाबा बांधर बाबाला बेकार अवस्था झाली काय झालं बाबा काय सांगायचे माझ्या बायकोला लय वाईट आणलाय ना मला काय झालं अरे काय सांगायचे येड्या बायको माझं ऐकतच नाही अरे रानात गेला तर लाकूड गावत नाही हा ना आणि आज मुली भेटली नाही जरा मुलीच्या बाबतीत विचार अरे मुलीच्या बाबतीतच विचार करतो येड्या बायको नाही कोणी हा पण भांडण झालं ऐकतच नाही मला आणि आता बघ, नवरा बायकोची भांडणं होतात बाबा आता मी बारीक आली हा आणि ती बघी मोठी म्हणजे हाईट आहे हाईट ना बरं असू दे, पुढं काय बरं, काय सांगायचे बाबा एक दिवस असं भांडण झालं हा अरे बोलता बोलता एवढं ठसाकलं हा तिला म्हणलं पोरगा आपलं वकील झालं पाहिजे आणि काय चाललंय याला डांगर जिथं त्याची म्हणायची तुला तू शिरोमणी गुण लावून त्याची खाली वा 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 तुझा गौरव करतो तू मागं राहील. हा. आणि मग काय? मग काय सांगायचे की मग ती पोरगा डॉक्टर झाला पाहिजे हा. म्हणलं हे जमणार नाही. हा. आपला पोरगा वकील झाला पाहिजे त्याला दोन नवरा बायकोचं चांगलं विचार आहे. हा. मग काय बोलायचे मोकार वाढलं येड्या ती मग ऐकला आणि मी तिचं ऐकलं जेवढी तू भांडण. आणि मग बाराची भांडण तिकडं तिकडं एक सेंट काय नाही. लक्ष. मग तुला सांगाय वर टेक एक. मग काय सांगायचे अशी भांड हा. झाली तर झाली येड्या नको टाकायचं. लय कचाकची आणि मग काय? लय वाका वाकी हा. लय कचाकची काळा हाणला. तिकडे ये. हा मुद्द्यावर ये मोकर महत्त्वाचं. भांड येड्या हा. बरं अशी भांडणं झाली हा. आता भांडण तुझं राहिलं पाहिजे हा. येड्या गेली तर गेली माझी बायको गेली कोणाच्या मागं रे? मागं गेली नाही, बाहेर ये. सगळ्यांच्या मागं अरे गेली बाहेर नाही अरे बाबा. गेली बाहेर नाही गेली मग अरे ती भरती कच गेली हा चला. पुढे गेली पुढं. पोलीस स्टेशन हॅलो. चौकीला नाही. चौकीला काय रे? अरे काय मला माहिती नव्हतं हा. आणि रान पिटलं ना. राणमय हा सांगितलं एरिया मला बोलता सोय नाही हा. मी हा छटकलीवर टांगडा टाकीला तर आवाज बसेल हा. काय बोलायची एरिया हा. आणि पोलिसाची गाडी आणि मग? मग काय बोलायचे हा झाला समोर आय, आय. मला म्हणतो साहेब म्हणले इथं आमच्याचं घर पुढे बुवा. हा, हा, हा. म्हणला बरीचशी आठवते मला लागला हा मग काय बोलायचे रे काय झालं? गावा समोर आलो म्हणला ह्या खामकरवाडी फक्त एकटा दागट आहे मी फाकड्या मला आनंद झाला आनंद एवढी मोठी गाडी तेव्हा आहे शेतात बसायला किती मग पोलिसाच्या गाडीत बसायचे मग काय बोलायचे लगेच मला म्हणजे उठा हा. मी उठलो हा. म्हणले "हे गाडी आणि मग? म्हणले, बसा बसा. बसलो हा. येणार मला एरिया मग? पोलीस स्टेशन आयो. आणि मग? पण मी गरीब माणूस ना हा. मला आईला आपली वाट आहे बरं का साहेब वर किती आपल्याला तुमच्या अंतःकरणात. लय मोठी वाट. तुमच्याचं मग? गेलो तसा गेट मधून आत गेट मधून गेलो तसा समोर पाहतो येड्या हा. बायको फिरत मी आरोपी आयो. मग माई चालताली मग माई चालताली मग काय झालं? मला घाबरत नाही येड्या. हा. मग काय गेलो आतमध्ये साहेबांना नेला ओळखीत होतं मग काय जमली होते उद्याचं बोला, उद्याचं बोला. आतमध्ये गेलो मला म्हणले बसा खुर्चीवर दाखवा हा. बायकोला म्हणले मॅडम तुम्ही बसा हा. तिला ती चाकाची खुर्ची हा. आणि मला हे टारमारी खुर्ची बसा आय, आय. मग काय बोलायचं याच्या मला घाबरलं. अरे बाबा. ये ना. आणि मग मला विचारलं हा. म्हणजे तुमची भांडणं झाली कशावरून हा, बघा. जे सांगाल तुम्हाला. मग मी सांगितलं माझं साहेब हा. भांडणं अशावरून झाली हो. मी बायकोला म्हणलं आपला मुलगा वकील झाला पाहिजे बरोबर. बरोबर आहे खरं आणि बायको म्हणते त्यांनी तुमचं हे चुकीचं आहे हा. आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि मग? जे सांगाल जे साहेब म्हणले हो दांगट दोन्ही पदव्या तुमच्या समाजसेवेच्या आहेत म्हणलं ठीक आहे बुवा. हो. म्हणजे आता कसं आहे हा. आता तुमच्या दोघांचा विचार बाजूला ठेवा म्हणले काय करा आता तुम्ही घरी जा हो. आणि तुमच्या मुलाला घेऊन या बरोबर. बरोबर हो. म्हणजे पाटाला कोणत्या पाणी जाते बरोबर. याचा निष्कर्ष लागला पाहिजे. म्हणलं ठीक आहे हो.
म्हणलं घरी जातो हा डोक्यात तू पिटी मग मी साहेबांना म्हणलं हा साहेब हा घरी जाऊन कोणाला आणलं असतं हो पण अजून झालाच नाही मला वाटलं खरंच सांगतो. हे रात्र थोडी आहे छोटे फार ए बाबा ऐक विठ्ठल का आले हे बघ विठ्ठल शेगाडे आले त्याचे विचार गिटार शिकायला आणलं देवत त्यांना सुट्टी दिली नाही बाळा मला फलटणवर बारामती वाटलं त्याला बोलून घेऊ त्यांना बोलून घ्यायचं हो बाळासाहेब फटकणार राम राम शेतीवाडी प्रपंच भावाचं लग्न बहिणीचं लग्न म्हणजे भावाचं लग्न झालं बहिणीचं लग्न झालं आईचं आईचं ऑपरेशन आहे ना मोती बिंदू होता ना आशीर्वाद मध्ये कोण रांगला